नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साधं सोपं आणि सिंपल कलशासन कमलासन कसं बनवणार आहोत ते शिकणार आहोत। तर बऱ्याच ताईंना काय होतं, कामं भरपूर असतात, त्यामुळे अवघड कलशासन बनवायला वेळच मिळत नाही। अवघड म्हणजे कसं, सोपंच असतं पण थोडंसं नाजूक काम असल्यामुळे थोडं वेळ लागतो। कारण काय होतं, पाकळ्या कट करा, मग त्या जोडा, मग माप घ्या, ह्याला खूप वेळ लागतो। त्या ताईंसाठी हे मी सोपं साधं कमलासन शिकवणार आहे आज। तर बघू शकता, रुंदी 16 इंच घेतलेली आहे, उंची 16 इंच घेतलेली आहे। अशा पद्धतीने काटापदराचं कापड होतं ते मी घेतलेलं आहे। तुम्ही 2 पदर घ्या, अशा पद्धतीने दोन्हीही पदर मी घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे, आता आपल्याला पाकळ्या वगैरे काहीच कट करायचं नाही मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे। आपल्याला येथे फक्त कमळाचं फूल काढायचं आहे चॉकने किंवा खडूने। अशा पद्धतीने मी कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे, पाकळ्या वगैरे काहीच यायला गरज नाही आणि सोपी साधी पद्धत आहे। हे जर तुम्हाला असं आवडलं तर ह्या पद्धतीनेही तुम्ही शिवू शकता। आता बघा, श्रावणी शुक्रवार जवळच आलेले आहेत, मार्गशीर्ष गुरुवारही आलेला आहे। तर त्यासाठी बघा, आता मार्गशीर्ष 4 गुरुवारी आपल्याला देवीची पूजा करावी लागते, श्रावणी शुक्रवार सुद्धा आपल्याला देवीची पूजा करावी लागते। त्यासाठी कमळ आसन असणे किंवा कलश आसन असणे फार गरजेचं आहे। आणि त्यानंतर लगेच गौरी गणपती पण येतातच, आता सणवार चालूच आहे, त्यानंतर नवरात्र आहे, नंतर दिवाळीत सुद्धा आपल्या लक्ष्मीपूजनला लागतंच। तर हे मैत्रिणींनो नक्की तयार करा। जरी तुम्हाला पाकळ्यांचं नाही जमलं तर हे तर नक्की बनवून ठेवा, की जेणेकरून आपल्याला लगेचच हे वापरता येतील। आणि मी चौरंगाच्या मापानेच हे कट केलेलं आहे, आमच्या घरामध्ये जे चौरंग आहे त्याच्या मापाने हे मी कट केलेलं आहे मैत्रिणींनो। तुमच्या घरामध्ये ज्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही ठेवणार आहे त्याच्या मापाने तुम्ही कट करू शकता। तर अशा पद्धतीने मी चौरंगाच्या मापाने कटिंग केलेलं आहे आणि कमळाचं फूल मी खडूच्या साह्याने काढलेला आहे, तुम्हीही काढू शकता। आणि तुमच्याकडे जी लेस आहे ती लेस आपल्याला त्या कमळाचं फूल काढलेलं आहे त्याला लावायची आहे, की जेणेकरून आपलं आसन अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे। तर बघू शकता, आता मी लावत आहे स्टेप बाय स्टेप। बघा, जरा कमळाचं फूल जोडताना लेस लावताना थोडंसं अवघड जातं, कारण ते जरासं नाजूक काम असतं, आकार वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे, त्यामुळे थोडंसं वेळ लागू द्या, पण व्यवस्थित तुम्ही शिवण्याचा प्रयत्न करा। तर अशा पद्धतीने मी बघा कमळ आसन शिवून घेतलेला आहे, तुम्हीही शिवून घेऊ शकता। तर मी पूर्णपणे आता लेस लावलेली आहे। तर बघू शकता किती सुंदर आपलं कमळ आसन झालेलं आहे, कलश आसन झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये पाकळ्या कट न करता कमळ आसन कलश आसन शिवू शकता। तर बघा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह हे आपलं कमळ आसन दिसत आहे। मी त्याला एक पानही केलेलं आहे, तुम्हीही एक पान करू शकता। पानामुळे थोडंसं कमळाला खूप छान असं अट्रॅक्टिव्हपणा येतो, थोडंसं खूप शोभून दिसतं, त्यामुळे मी कमळाला एक पाकळी लावलेली आहे, पान लावलेलं आहे, तुम्ही पण लावू शकता। तर अशा पद्धतीने मी मार्केटमधून थोडं रेडीमेड जे मिळतं ते कलश आसन आणलेलं आहे, ते पण तुम्ही चौबाजूने लावू शकता। म्हणजे तुम्हाला आवडलं तर लावा, पण मला खूप आवडलं त्यामुळे मी चौबाजूला हे कलश आसन लावून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये खूप कमी वेळेमध्ये हे आसन होतं, तर तुम्हीही नक्की मैत्रिणींनो हे आसन तयार करून बघा। तर बघू शकता, मी चारही बाजूला आता कलश मार्केटमधून जे पॅच मिळतात ते आणून लावलेले आहेत, काहीच महाग नाही मैत्रिणींनो। 10चं पाकिट तुम्हाला साधारणतः 15 किंवा 20 रुपयाला मिळून जाईल। अशा पद्धतीने मी कलश आसन जे मार्केटमधून आणले ते चारही बाजूला लावलेले, त्यामुळे थोडीशी आपल्याला कमळ आसनची शोभा वाढलेली आहे। तर तुम्हाला आवडलं तर लावा, नसेल तर तुम्ही लेसही लावू शकता। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे, आपल्याला पाकळ्या वगैरे काहीच कट करायचं नाही, अस्तर लागत नाही, कॅनव्हास लागत नाही, फक्त आपल्याला एक चौकोनी कापड लागणार आहे आणि कमळाचा आकार देण्यासाठी थोडीफार लेस लागणार आहे, बाकी काहीच लागणार नाही। तर मैत्रिणींनो हेही कमळ आसन तुम्ही घरामध्ये शिवू शकता, खूप सोपं आहे। मी रुंदी आणि उंची सांगितलेली आहे, उंची जेवढी आहे तेवढीच रुंदी आहे, 16 इंच उंची 16 इंच रुंदी
अशा पद्धतीने चौकोनी चौरंगाच्या मापाने मी हे कटिंग केलेलं आहे. तुम्हीही तुमच्या चौरंगाच्या मापाने कट करा. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही माहिती कळेल, इतरांनाही आयडिया येईल. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर बिझनेस करत असाल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही शिवून तुम्ही विक्रीसुद्धा करू शकता. एकदम तुम्ही कापड जर घेतले तर स्वस्तात मिळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे कमळ आसन आणि गणपती आसन, नंतर समई आसन, नंतर दाराचं तोरण अशा पद्धतीने बनवून तुम्ही विकायलाही ठेवू शकता. तुमचा छोटासा बिझनेस ही सुरुवात होऊ शकते. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर खूप सोपी पद्धत आहे. म्हटलं चला, ज्या ताईंना वेळ नसतो पण कमळ आसन कलश आसन बनवायचंच आहे, कारण श्रावणी सोमवारला आठवणीनं आपल्याला हे लागतं. तर हे नक्की तयार करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.